आज या ठिकाणी तुमच्या या बदनापूर तालुक्यामध्ये पात्रीकर कॅम्पस कॉलेज याच्या माध्यमातून छत्रपती शिवजयंती सोहळ्यानिमित्त हा भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा खरं तर माझं परम भाग्य आहे आणि त्यातूनही आपलं परम भाग्य आहे की तुमच्या भागात तसं बऱ्यापैकी संचारबंदी चालू झालेली आहे, तरी सुद्धा मला वाटलं नव्हतं कीर्तन होईल, तरी सुद्धा होतंय दादा, भाग्य आहे आपलं. आणि महाराज शिवजयंती जर अशी साजरी होत असेल, माझ्या म्हणण्यानुसार शिवजयंती जर अशी साजरी होत असेल तर वर्षातनं 365 वेळा जरी शिवजयंती साजरी केली तरी कमी आहे दादा. तर अशी शिवजयंती साजरी करायची ना अशी. मी पात्रीकर दादाचे मनापासून आभार मानते. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचा बिलकुल आभार मानणार नाही. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचा बिलकुल आभार मानणार नाही, पण त्यांनी शिवजयंती निमित्त कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे नक्कीच आभार मानले. कीर्तन कीर्तन असतं. कीर्तन कोणाचं आहे काही विशेष नाही, पण कीर्तन आहे हे विशेष आहे दादा. आणि म्हणूनच आज हा शिवजयंतीचा जागर, शिव विचारांचा जागर, शिव गौरव कीर्तन आज आपण इथं करतोय आणि तुम्ही सुद्धा बहुसंख्येने जमा आहात. सगळ्यात प्रथम हे बंद केलं तर नाही का चालत. विठाला माझ्याच कानात जास्त वाजायला होतं. चला, सगळ्यात पहिल्यांदा तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते, क्षमा मागते. यायला थोडासा वेळ झाला महाराज, थोडासा म्हणता म्हणता बराच वेळ झाला, पण काय करावं, ट्रॅफिक असतं, सगळ्या गोष्टी असतात, थोडं भागवून घ्यावं लागतं, होय की नाही महाराज. भागवून घेतल्याशिवाय पर्याय नाही. लग्न चालू होतं, बामण नवरदेवाला म्हणला नवरदेव पान नासके, नवरदेव म्हणला घे वागून, सुपारी खिडकी घे वागून, तांबे नाही घे वागून, अहो पिस नाही घे वागून. बामण चिडला, बामण म्हणला 2 तास झालं पुरीला बोलवतोय, पोरगी नाही घे वागून. जमतं का? सगळ्या गोष्टी भागवून घेता येत नाही. तसं मी आले पण थोडा वेळ झाला, तेवढा आपलं भागवून घ्या महाराज. कसं आहे ना, सकाळचं पण कीर्तन सेनगावला होतं, बोलता बोलता कालचं कीर्तन असल्यामुळे उशीर झालं. निघता निघता ट्रॅफिक लागलं. रिसोर्ट सिंदखेड मार्ग राजा मार्गे आले, लांबून आले तरी सुद्धा उशीर लागला. पण जाऊ द्या, काही म्हणा, उशिरानं भेटलेल्या गोष्टीचा आनंद जरा जास्त येतो, खरं की नाही. माणसं म्हणतील उशिरा येते ती येतींवरनं गोड गोड बोलत ही बरं का, पण जाऊ द्या, आता काम असते आपले, आपण पाकिटच त्याचं घेतो महाराज म्हटल्यावर काय करणार आहे, जाऊ द्या. पण सगळ्याच्या मनस्वी आभार की तुम्ही एवढ्या वेळ माझी वाट बघितली. विठाला आमच्या माता मावल्या टाळ्या वाजवतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही निश्चित नाटकं करताय महाराज, बरं हे ठेलंय तसं करू नका, जरा वाजवीत जा. काय माहितीये का, टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे, टाळी वाजवणं धर्माचं लक्षण आहे. टाळी वाजवायचे लय फायदे दादा, वाजवीत जा. मी कायम कीर्तनात सांगते, थोडासा आवाज द्या. माझ्या कीर्तनात कायम 3 नियम पाळायचे. कीर्तनातला पहिला नियम, कीर्तनात ताट बसायचं. ताट ताट आता कशी नीट झाले असे नीट बरं का. ताट बसायचं कारण आहे या मातीनं आपल्याला शिकवलंय. हे बघ बाबा, पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल, पाठीचा कणा ताट असला पाहिजे. छत्रपती शिवराय सांगतात, अरे अंधाराच्या रातीला बाळाची साथ आहे, अरे अंधाराच्या रातीला बाळाची साथ आहे, पडेल पण वाकणार नाही, मर्द मावळ्यांची जात आहे. पाठीमागच्याला अजून रेंज पोचणच झाली, ते अजून कवर एक क्षेत्राच्या बाहेरच आहेत. होय, तुम्हाला रेंज यायला काय करावं लागेल तसं सांगा, म्हणजे मी करते, है की नाही महाराज. तुम्ही टाळी वाजवता म्हणजे तुम्हाला कळलं असा त्याचा अर्थ होतो. ओ कैसा होता है ना साहब, ओ कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार की दाद ताली से होती है. काही तर वाजले पाहिजे दादा. आता वाजल्या महाराज, आता जरा वाटायला कीर्तनाला आल्यासारखं, नाहीतर लय आनंद होत नाही दादा. तुम्हाला खरं सांगू का, माणसाला वाटतं पण कीर्तन मनोरंजनाची गोष्ट नाही. आमचे माऊली सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. सगळ्यात सोपा मार्ग जर कुठला असेल भगवंतापर्यंत पोहोचण्याचा तर ते नामसंकीर्तन आहे. आम्हाला आता धर्म शिकायचा आहे, धर्माचं पालन करायचं आहे. शिवजयंती निमित्त कीर्तन आहे दादा. अभंग ही तुकोबारायांचा आहे, साधा सरळ आहे. तुकोबाराय सांग
सांगतात जीवनामध्ये आपल्याला आपलं हित ओळखता आलं पाहिजे. आता तुम्ही इथे सगळे बसलायत बरोबर आहे, कीर्तनाला बसलेले, तुम्ही जन्माला आलाय, जगताय, उदरनिर्वाह भागवताय बरोबर आहे, तुम्ही जगताय हे खरंय, पण तुम्ही कशासाठी जगताय? जगताय हे खरंय की नाही? मग कशासाठी जगताय? जगण्याचं कारण असलं पाहिजे का? विनाकारण जगताय गाढवासारखं आलं म्हणून यायचं आणि जायचं म्हणून जायचं. जगण्याला काहीतरी कारण हवं की नाही? आता प्रत्येकाचं उत्तर वेगळं आहे. ज्याचं नवीन नवीन लग्न झालंय ते म्हणणार फक्त हिच्याकडे बघून जगतो, ही हाय तर जिंदगीला अर्थ आहे. जेव्हा एक दोन टाबरी टिबरी झाली ती म्हणणार महाराज हिचं काय खरंय, पण लेकरा बाळाकडे बघून जगायचं. आणि ज्याची लेकरा बाळ मोठी झाली ते म्हणणार महाराज लेकरा बाळाचं काय खरंय, पण नातरुंडाकडे बघून जगायचं. आणि ज्याची नातरुंड मोठी झाली ती म्हणणार महाराज एकदा पत्रुंड बघितलं म्हणजे आत्म्याला शांती लागण. डांगऱ्या तू मेला तरी आत्म्याला शांती लागणार नाही, कारण तुझं जे आहे ना ते आशा आहे ना, आशा त्याच्यावर तू जगतो. जगण्याचं कारण काय? बोलत जा. जगण्याचं कारण काय? आशा. आशा म्हणजे तुमच्या बायकोचं नाव नाही, आशा म्हणजे जी कधीच संपत नाही तिला म्हणायचं आशा. एकदा आशा संपली की सुख. एखाद्याच्या बायकोचं नाव आशा असं ती म्हणावं एकदा ही संपली की सुख लागतंय मला सारखं. ते नाही, काय नाव असतील भरोसा नाही दादा, काय सांगावं. मी एका गावाला गेले, कीर्तन झाल्यावर तिथंच आरामाची सोय होती. मग त्या ताईला म्हणलं ताई सगळं सोय केली पण उशाला काही आहे का? महाराज बाई माझ्याजवळ आले, ढसा ढसा रडायला लागले. म्हणलं ताई रडायला काय झालं? मी फक्त विचारलं उशाला काही आहे का? बाई म्हणली काय सांगू महाराज, 4 वर्ष झालं माझ्या उशाचं लग्न होऊन, पण अजून माझ्या उशाला काय नाही. आता ह्या उशाला विचारलं होतं का महाराज? उषा म्हणजे माझ्या उशाला काही आहे काही विचारलं होतं. माणसं विचित्र आहेत दादा, कुठल्या गोष्टीचा काय अर्थ काढतील भरोसा नाही, काय विचारतील भरोसा नाही, काय सांगतील भरोसा नाही. माणसं कशी आहेत दादा, यांना यांच्या भाषेत समजवावं लागतं. तुम्हाला साध्य करून दाखवते, ऐका बरं का. अकबर आणि बिरबल माहित आहे? अकबर आणि बिरबल. महाराज अकबर आणि बिरबलाला प्रश्न विचारला. बरं ह्या प्रश्न विचारायच्या आधी अजून एक प्रश्न विचारते. इथं बसलेले माळकरी हातावरी करा ज्यांच्याकडे तुळशीची माळ आहे. माता मावल्या बऱ्याच आहेत, पुरुष मंडळी बी बरेच आहेत, घ्या खाली. आता माळकरी आहेत म्हणल्यावर एकादश करत असतात, करता का? हा करता ना, बरोबर. आता हा प्रश्न तुमच्यासाठी जो अकबर आणि बिरबलाला विचारला. प्रश्न असा होता, एकादशीला चतुर्थी आली तर कशानं सोडायची? जी हाडाचे माळकरी त्यांना प्रश्न कळला आणि त्यांचीच कळी खुलली, बाकीचे बिनाकली आहेत महाराज. त्यांना एकादश माहित नाही त्यामुळे प्रश्नही कळला नाही. आमचे आयुष्य खाडं खाण्यात गेलो महाराज, आम्हाला काय कळतंय? चला सांगा माळकरी प्रश्न काय? एकादशीला चतुर्थी आली तर कशानं सोडायचे? माळकरी उत्तर द्या, कशानं सोडायची? एकादशीला चतुर्थी येत नाही. उत्तर बरोबर, एकादशीला चतुर्थी येत नाही. आता हेच उत्तर बिरबलाने अकबराला दिलं. अकबर आपल्यासारखा शहाण्या डोक्याचा होता. ती म्हणला येत नाही बीत नाही सांगू नको, आली तर. की म्हणला येत नाही ना, आली तर आम्ही प्रेमानं सांगतो दारू पिऊ नको, की आम्हाला म्हणतात पिली तर आम्ही प्रेमानं सांगतो बायको करू नको, ती आम्हाला म्हणतो केली तर मग कर की, मला विचारून करतो का महाराज? बिनधास्त कर. तसं बिरबल म्हणला राजा हो येत नाही. अकबर म्हणला आली तर. बिरबल म्हणला येतच नाही. म्हणला आली तर. बिरबल म्हणला ह्याला याच्याच भाषेत सांगावं लागतंय. ऐक म्हणला, जर एकादशीला चतुर्थी आली ना, लोणी माहित आहे लोणी? अय बदनापूरच्या बाया, लोणी लोणी कसलं असतंय? काळ पांढरा असते. जागे आहेत म्हणायचं, जागे आहेत ना का गेलात? झोपी झोपी आहेत ना. चला मग महाराज लोणी घ्यायचं, लोण्याचे भजे करायचे. बाया लोण्याचे भजे करायचे आणि ती भजे तुपात तळायचे. बाया कशात तळायचे? तुपात. कशाचे भजे? लोण्याचे. अकबर म्हणला एवढं बी येड्यात काढू नको लागा, मला माहित आहे लोण्याचे भजे होत नाही आणि झाले तरी तुपात तळत नाही. बिरबल म्हणला मगापासून हेच सांग
एकादशीला चतुर्थी येत नाही, फक्त सांगायची भाषा तुझ्या भाषेत आहे बरं का. मग नामदेव राय तू खूप बरं आहे, आम्हाला आमच्याच भाषेत सांगतात. लय काळजी करू नका, फक्त आपापल्या कर्तव्याला जागे राहा. बरं, लेकरांचं कर्तव्य काय? मायबापाचं स्वप्न पूर्ण करणं. संतांचं काय? भगवंताची प्राप्ती करणं. तुमचं आमचं कर्तव्य काय दादा? सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आपलं कर्तव्य त्याचं नाव घेणं. आता लेकरांचं कर्तव्य मायबापाचं स्वप्न पूर्ण करणं. पण आमच्या पोरांचं कसं आहे, कॉलेज म्हणून सांगते बरं काय, आमच्या पोरांचं कॉलेजच्या शिक्षणाच्या ऐवजी बाकीच्या गोष्टीकडे लय लक्ष असतं. पोरांनो, खरं आहे की नाही? कुणी कुठला ड्रेस घातलाय, कसल्या कलरची वडणी घेतली, कुठनं निघाली, कुठं चालली, कुठल्या गलीतनं येते, कुठल्या गलीत जाती, कुणाची लेक आहे, कुणाचा जावई, हे सगळं माहित असतं आम्हाला. बरोबर आहे की नाही? आणि जेवढ्या गोष्टी एवढ्या प्रेमाने करताना तेवढ्याच गोष्टी जरा बाकीच्याही प्रेमाने करत जा. महाराज, अभ्यासाकडे आमचं जरा सुद्धा लक्ष नसतं. आमचं स्वप्न बिप्न काय नाही बघा. आई बापानं धाडलं म्हणून कॉलेजला यायचं, शिक्षक शिकवतात म्हणून शिकायचं, जगायचं म्हणून जगायचं, करायचं म्हणून करायचं. स्वप्न बिप्न काय नाही. तुम्हाला सांगते, कुठल्याही गोष्टीला जिद्द लागते. अब्दुल कलामांचं वाक्य आहे, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने तो वो है जो नींद उडा देते हैं. स्वप्न गाठण्याची जिद्द पाहिजे दादा. हे स्वराज्य घडलं ना, हे उगच घडलं नाही दादा. माझ्या राजमाता मासाठी जाऊनचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला पुरं पडलं आमचे छत्रपती शिवाजी महाराज. उगच जन्माला नाही दादा. आता आमच्या बाया म्हणतात, ग्रहणात काही कापलं तर बाळाचं काहीतरी कापतं, ग्रहणात अंग खाजवलं तर बाळाच्या अंगाला काळा डाग पडतो. मला सांगा बदनापूरच्या बाया, ग्रहणात टीव्ही बघितल्यावर काहीच होत नाही का? होतंय. तुमचा पिक्चरच लागतोय महाराज, फक्त त्याची बायको आल्यावर. तुम्हाला सोपा वाटतो का खेळ? नवल वाटतं मला नवल बाया तुमचं. तरण्या तर सोडा, म्हाताऱ्या म्हाताऱ्या, डांगऱ्या डांगऱ्या, त्या सुद्धा भिंगा भिंगाच्या चष्म्यातनं बघते आत. तिच्या त्याची रंगला, अगं म्हातारा तिकडं गुंगला, त्याच्याकडे लक्ष नाही. राम राम काय शवायत राणा राणा करतील, पुन्हा म्हणतील लेकरं बिघडली. लेकरं उगच बिघडत नाही. आणि लेकरं काय कमी बिघडली का दादा? अय पुढची पोरं ताड बसा रे, इथली ताड बसा, इथली ताड बसा रे, पण ताड बसा जरा. लुक ॲट हिअर, माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या. पोरांनो, मी काय सांगते? मोठ्यानं काय सांगते? मोठ्यानं पोर आहेत तुम्ही, मी पोर. हा, काय सांगते? काय सांगते? नशीब कीर्तन तरी म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही बरं का. त्यांना कळतं यातली पोरगी वेगळी आहे. पण पटपट उत्तर द्या. गेल्या 3 वर्षात एक पिक्चर लई गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट पिक्चरचं नाव. किती गुणाची पोरांनो, सैराट मधल्या हिरोचं नाव, हिरोईनचं नाव, किती गुणाचे. जस काय यांची हाताची पोरगी महाराज बरं का, कितीच गुणाची आहेत महाराज. पण पटपट उत्तर द्या. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या, शांत गेली शालू गेली, आता कुणाचं नाव आला? पोरांनो, जेव्हा बघतीस तू माझ्याकडं, मला माझ्या मामाची पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. तिला आपल्या बापाच्या गाडीचे हप्ते पिटले नाही अजून. ती बापण्याला हप्ते बरोबर पोरगा गाडीवर फिरवतो पोरीला. आणि काय फिरवत्यात दादा, बसताना अशी बसत्यात, मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत. लईच प्रेम आहे असं नाही. उगा आपलं जनावर दुसरीकडे जाऊन येऊन धरून ठेवायचं महाराज, दुसरं काही सुद्धा नाही. आणि पोरांना तुम्हाला काय वाटतं, हे तुम्ही जे फालतू धंदे करता त्याला प्रेम म्हणतात? गोरी दिसली गालात हसली की निघाला कुत्र्यासारखा वास काढीत. बघा, यांच्या सख्या बहिणीसारखी म्हणून सांगते, लाजा राहिलं नाही यांना जरा सुद्धा नाही महाराज. शिक्षक समोर आहे काय, मायबाप समोर आहे काही नाही. पोरगी दिसली की ह्याला वाटतंय मी काय अख्ख्या जगाच्या 7 मालकच आहे काही. आणि पुन्हा बोलताना तिला ही बी जात गुणाची नाही. 4 शब्द बोललं की ही प्रेमात पडते. अक्कल नावाची चीज नाही पूर्ण तुम्हाला. अरे इलेक्शन होस तर प्रचार करणारी जातही एकदा सत्तेत आले की जनतेचा नायनाटच आहे. कशाला लोक यांच्या राजकारणी बोलण्यात पडतो. काय बोलतो महाराज पुरीला
काय तू दिसती, काय तू चलती, काय तू हसती. तिला वाटतं मी इंद्राची अप्सराच आहे काय. कॉलेजला यायच्या 3 तास आधी आरशा समोर उभं राहते. 3 तास नाही ते खड्डे भरती. महाराज पुरींनो, आज मला सांगा, चेहऱ्याला किंमत आहे का? आज जर चेहऱ्याला किंमत असते तर तुम्ही माझ्या समोर एवढे बसले नसते. कर्तृत्वाला किंमत आहे दादा, चेहऱ्याला काही किंमत नाही. कोण खातं चेहऱ्याला? आमचे ज्ञानोबराय तुकोबराय कसे दिसत होते महत्वाचं आहे का? पण आज त्यांनी ज्ञानेश्वरी गाथा जो लिहिला ना, असं म्हणतात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी आणि गाथा राहणार. महाराज गरज काही तोंडाला कोणी खात नाही दादा. महाराज त्या आरशाला 3 तास विचारते, सांगा मी कशी दिसते? डुकरीन दिसते, डुकरीन. जरासं चांगली दिसत नाही. लय बोलल्यावर राग येतो पोरींना, पण नाही तेवढे झटके देता तुम्ही. अय पोरीओ, तुम्ही माझ्या मैत्रिणी सारखे आहेत. तुमच्या पायाला हात लावून सांगते, तुमच्या बापान लय स्वाभिमान कमावला आहे. तुमच्या माईने रक्ताचं दूध करून तुम्हाला पाजलंय. कमीत कमी कत्री रातच्या 12 वाजता उठा जरा. मायबापाच्या अंतरुणाजवळ जा रे. त्यांचे झिजलेले पाय सुरकुत्या पडल्या चेहरा बघा आणि हात लावून शपथ घ्या. आकाश ठेंगणं पडेल, इतकी प्रगती करेल, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. काय कमी पडतंय तुम्हाला? खायला भेटतंय, प्यायला भेटतंय, 2 दिवसाच्या हौशेपायी मायबापाची इज्जत घालवता लाजा वाटत नाही? किती पोरगी चांगली असू द्या, छत्रपतीच्या कुळात जन्माला आलात तुम्ही. अरे सुलतानची सून नजराणा म्हणून आणली, नजराणा. तरी आमचे राजा म्हणाले, तुमच्यासारखी आमची माय असती ना, आम्ही असेच गोड आणि सुंदर जन्माला आलो असतो. कुठेही ती नजर, कुठे गेलं ते आचरण? आणि निस्ता कालवा. तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. तुम्ही मावळे, तुम्ही डोम कावळे. मावळे का तुम्ही? पोरगा असावा कर्तृत्ववान. आणि पोरीला सांगते, माता मावल्या ज्यांच्या आल्या ठीक आहेत, बाया ज्यांच्या पोरी घरी आहेत, पदराला गाठ बांधून एक वाक्याने आणि पोरीला सांगा. कान उघडे ठेवून ऐका बरं का बाया. पोरीला सांगा, तिला म्हणा, हे बघ माझी माय, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल. तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. एवढंच पोरीला सांगावा. तिला म्हणा, चारित्र्याचं दिसणं. इकडं बी दिसायचा लय ट्रेन चालू आहे. पोरांनो, तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, सुंदर, पहिल्यांदा तर मिशी असावी. आता आपापली बघा, लोकाची बघू नका. लय दुसऱ्याचं इकडं बघू, इकडं बघू, इकडं. अरे तुझी बघ जागेवर आहे का? लोकाचं बघायला बघा. येत नसन तर पाणी घाला, पण आली पाहिजे. रोज थोडं थोडं घाला महाराज, पण आली पाहिजे. कपाळाला गंध असावा, हिंदू धर्मात जन्माला आलाय. अंगाला शोभेल असे कपडे असावे दादा. तुम्हाला सांगते पोरांनो, तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, आई बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराने असावा. देशाविषयी प्रेम असावा आणि चारित्र्यात कर्तृत्व असावं. तुमच्यासारखा देखणा दुसरा नाही. लय सुंदर दिसाल दादा, फक्त आई बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा आदराने ठेवा. लय नजर बदलली दादा आमची, लय. मला चांगली लेकरं पोटी यायची असतील तर काही गोष्टी करणं काम आहे. मायबाप चांगले असणं गरजेचं आहे. महाराज आता ही लेकरे, ह्यांना बाबूराव माहित आहे, आमदार माहित आहे, पण ज्ञानोबराय माहित नाही. असली लेकरं उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे. ह्यांना सगळं माहित आहे महाराज. आणि महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवजयंती ही डोक्यावर घ्यायची गोष्ट नाही, डोक्यात घ्यायची गोष्ट आहे.
महाराज शिवजयंती केली म्हणून करायची नाही. मी सांगते शिवजयंती केलीच पाहिजे दणक्यात. का करायची? आज मी पोरगी असून एवढ्या माणसात ताठ मारायला बोलते. आज तुम्ही इथं कीर्तनाला बसलाय. महाराज माणसं म्हणतात छत्रपती काय देव आहेत का? माझा राजा देव जरी नसला तरी आज मंदिरात जो देव आहे तो या देवामुळे, म्हणून त्यांचं गुणगान गायलं. शिवजयंती करायची सोडायची नाही. तुमचं मला माहित नाही पण मी माझं सांगते. अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही. श्वासात श्वास आहे तोपर्यंत शिवजयंतीचा नाद कधी सुटणार नाही. नाद आहे दादा, नशा है, रोग है. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. महाराज वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा